चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये नुकतेच जमा झालेले आहेत ऑक्टोबर महिन्याचे, बरोबर ना। आता तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये येणे सुरू झाले। आजपासून सुरुवात झाली। हे बघा, 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणे सुरू झाला। रक्कममध्ये मोठी वाढ आणि महत्त्वाचं नोव्हेंबरचा हप्ता येणे सुरू झालेला आहे। तुम्ही बरोबर ऐकतायत, नोव्हेंबरचा हप्ता जो आहे 2100 रुपयाचा हप्ता सुरू झाला। 17वा हप्ता आहे हा, 17वा हप्ता येणे सुरू झाला। परंतु हे बघा, हप्ता तर येणे सुरू झाले, परंतु सोबत 6000 पण मिळत आहे, 6000 रुपये पण मिळत आहे। आणि हे 6000 रुपयासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला पटकन हे काम करून घ्यायचं, मग तुम्हाला 6000 रुपये भेटतील। चला, 2 अपडेट महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला, एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये। बघा आता, चला लाडक्या बहिणींनो, हे बघा, राज्यातील सर्व बहिणींना KYC करायला सांगितलेलं आहे। हे बघा, वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.government.in। या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। इथे तुमचा आधार क्रमांक टाका, हा कॅप्चा कोड टाका, त्यानंतर इथे बघा मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि OTP वरती क्लिक करा। लगे OTP तुमच्या मोबाईलवरती येईल। जे पण तुमचं आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक आहे तिथे तुम्हाला OTP येईल। 6 नंबरचा OTP असतो, तो टाकल्यानंतर मग पती आणि वडिलांचा तुम्हाला तिथे नंबर टाकायचा, आधार नंबर, आणि त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर काही ऑप्शन येतील, ते ऑप्शन क्लिक करायचे। ते तुम्हाला पुढे सांगतो मी, संपूर्ण ऑनलाईन करून दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अडचण यायला नको पाहिजे KYC करताना, कारण KYC फार गरजेचे आहे बहिणींनो। तुम्हाला हप्ते जरी पाहिजे असतील, ओके, तर तुम्हाला KYC आता करणं फार गरजेचे आहे, नाहीतर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात। ओके, लाडकी बहीण योजनेसाठी KYC फार महत्त्वाचे आहे, आणि बँकेची KYC आणि लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे बरं। काही जण बहिणी म्हणत होते की आम्ही तर बँकेची KYC केली पण आम्हाला हप्ता आला नाही। हप्ता कसं येईल? बँकेची KYC वेगळी आहे, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे, दोन्ही KYC वेगवेगळे आहेत। त्यामुळे तुम्हाला KYC लाडकी बहीण योजनेची करायची आहे। ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC करू शकता। आता बघा, किती जिल्हे आहेत जिथे हप्ता सुरू झाला, किती जिल्हे, तर बघा 27 जिल्हे आहेत जिथे 2100 रुपयाचा हप्ता येणे सुरू झाला। सर्वात महत्त्वाचे अपडेट, आणि हे बघा, तुम्हाला शासनातर्फे 6000 रुपये दिले जात आहे, आणि 6000 रुपये तुम्हाला कशासाठी दिले जात आहे? त्यासाठी एक तुम्हाला मोबाईलवरून काम करावं लागणार आहे। ते काम करताच तुमच्या खात्यामध्ये हे 6000 रुपयाचा पण टप्पा, हा हप्ता जमा होणार आहे। त्यासाठी सर्व सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला एक एक अपडेट मी सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी तुम्हाला सर्व काही। आता बघा, आता सर्व माहिती, सर्व कामाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। पहा आता अपडेट, आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे बहिणींनो, बरोबर ना। 1500 रुपयाचा हप्ता तर तुम्हाला भेटला, परंतु आता 17वा हप्ता पण लाडक्या बहिणींना येणे सुरू झाले। 17वा हप्ता हा या चालू महिन्याचा हप्ता आहे, म्हणजे हा जो आता चालू महिना, या चालू महिन्याचा हप्ता आहे। 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आहे हा। नोव्हेंबरचे पण आता 2100 रुपये आता मिळणे सुरू झाले आहे। रक्कममध्ये मोठी वाढ झालेली आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे, 27 जिल्हे अशा आहेत जिथे हप्ता येणे सुरू झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर व्हिडिओ बघा, तुम्ही फक्त सर्व गोष्टी सांगतो। आणि भरपूर अशा माझ्या माता बहिणी ज्या रोज मला प्रश्न विचारत आहेत कमेंट करून, तर मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये एकच सांगतो, एकच बात सांगतो की तुम्ही तुमचे जेवढे पण प्रश्न असतील तर ते प्रश्न मला विचारा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देतो, तुम्ही फक्त मला प्रश्न विचारा। ओके,
जेवढे तुम्ही मला प्रश्न विचाराल ते सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। भरपूर लाडक्या बहिणी रोज डेली प्रश्न विचारत आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मी बहिणींना देत आहे। चला, तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, नक्कीच तुम्हाला सांगतो मी। आज जेवढे प्रश्न विचाराल बहिणींनो तुम्ही, उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे। आता कालच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले आहे। चला, 21 रुपये किती जणांना आज सुरुवात झाली त्याची यादी समोर आलेली आहे। आणि हे बघा, KYCची तारीख पण आता जवळ आलेली आहे, त्यामुळे KYC करा। 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना KYC करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे KYC पटकन करून घ्या। ओके, KYC नाही केली तर हप्ता बंद होऊ शकतो। ओके, हप्ता बंद होऊ शकतो KYC नाही केली तर, त्यामुळे KYC पटापट करून घ्या बहिणींनो। चला, आता बघा आपण संपूर्ण अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। बघा आता अपडेट, चला लाडक्या बहिणींनो, आता सर्व अपडेट आपण समजून घेऊया। हे बघा, सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना KYC करायची आहे। वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला SMS येईल। हे बघा, आता तुम्हाला वेबसाईट मी सांगत आहे, इथे बघा ladkibahn.maharashtra.government.in। हे बघा, ही वेबसाईट आहे। पहिले सर्वप्रथम ही वेबसाईट गुगलवरती सर्च करा। सर्च केल्यानंतर ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर हे बघा तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यानंतर OTP सेंड करायचा आहे। OTP सेंड केल्यानंतर बहिणींनो इथे तुमचा ऑप्शन, दुसरा ऑप्शन येईल। मग इथे ऑप्शन असेल पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, असे इथे ऑप्शन येईल। हे बघा, इथे म्हटलेलं आहे। हे बघा, KYC बॅनरवर क्लिक करा, त्यानंतर आधार क्रमांक, पडताळणी कोड, कॅप्चा कोड सेंड, मग OTP करा। त्यानंतर मोबाईलवरती आलेला OTP तुम्हाला सबमिट क्लिकवरती टाकायचं आहे तिथे। त्यानंतर जर आधार आधीपासूनच नोंदणीकृत असेल तर KYC आधी पूर्ण झाले असा संदेश दिसेल। जर तुमची KYC बाकी असेल तर मग तुमच्यासमोर असेल पती वडिलांचा आधार, जात प्रवर्ग निवडणे आणि प्रमाणित बाबी स्वीकारणे। शेवटी सक्सेसफुली तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश तुम्हाला दिसेल। म्हणजे तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे बहिणींनो। आता तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार नंबर टाका, OTP येईल, OTP टाका, सबमिट होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे प्रवर्ग असेल विचारलेलं, त्यानंतर सर्वसामान्य तुमचं जे पण जात असेल, जात प्रवर्ग तुम्हाला तिथे निवडायचं आहे, कॅटेगरी तुमची तिथे टाकायची आहे। त्यानंतर संपूर्ण बाबी स्वीकारल्यानंतर तुम्हाला ओके करून द्यायचं आहे, लगेच सक्सेसफुल होऊन जाते। ओके, काही नाही, 2 मिनिटात होऊन जाते। फक्त तुमचे आधार कार्ड जे आहे ते मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे, म्हणजे तुम्हाला घराघर OTP येऊन जातात। जरी तुमचा आधार कार्डशीच मोबाईल नंबर लिंक नसेल तर मग OTP येण्यास थोडा टाईम लागतो किंवा OTP येत नाही। त्यामुळे तुम्ही जरी असा प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला OTP येत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करा पहिले, ते केल्यानंतरच तुम्हाला मग हप्ता येईल। ओके, म्हणजे OTPचा SMS येईल तुम्हाला। ओके, त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या, OTP येऊन जातो, मग लगेच KYC पण होऊन जाते। तीच अडचण भरपूर बहिणींना येत आहे। पुढे भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, परंतु त्याआधी आपण समजून घेणार आहोत 21 रुपयांनी सुरू झाले त्याबद्दल अपडेट, आणि 6000 रुपये कसे मिळत आहे लाडक्या बहिणींना, त्याबद्दल काय काम करावं लागणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो। थोडक्यात माहिती आहे परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बाकीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पण भेटणार आहेत। तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा बहिणींनो, सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही। ओके, बघा आता सर्वात महत्त्वाची अपडेट, आता बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 6000 रुपये मिळणार, त्यासाठी एक काम करावं लागेल। चला त्याबद्दल अपडेट बघा। आता शेतकऱ्यांना चिया लागवडीसाठी अनुदान मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे बघा, अकोला कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या लागवडीसाठी एकरी 6000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार असून यासाठी कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। हे बघा, तर जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेअंतर्गत हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाचा जिल्ह्यातील जवळपास 3745 शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। या उपक्रमामुळेच या लागवडीचे क्षेत्र वाढेल, सोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे भरे वाढ होईल असा विश्वास शासनाला आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात
35 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. चिया लागवडीसाठी प्रकल्प खर्चाचा 60% किंवा एकरी जास्तीत जास्त 6,000 रुपयापर्यंतचे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेमुळे जिल्ह्यात चिया लागवड वाढणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी DBT या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. ओके, हे बघा शेतकरी भावांना जे पैसे मिळणार आहेत 6,000 रुपये त्याबद्दल अपडेट सांगतो. मग लाडकी बहीण योजनेचा हप्त्याबद्दल माहिती देतो. बघा आता ती अपडेट. चला, लाडक्या बहिणींनो, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 6,000 रुपये मिळणार. 6,000 रुपये कोणाला मिळणार आहे? 6,000 रुपये शेतकरी भावांना भेटणार आहेत. हे शेतकरी भावांना हे 6,000 रुपये चिया लागवडीसाठी हे अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज करावा लागणार. काय काम करावं लागणार आहे? त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. कुठे करावं लागणार आहे? कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगतो मी तुम्हाला. 6,000 रुपये तुम्हाला जे मी माहिती दिली हे शेतकरी भावांसाठी अपडेट होती. लाडक्या बहिणींना 6,000 रुपये वगैरे काही मिळत नाही आहे. फक्त जे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे त्याबद्दल ती अपडेट होती. तुमच्यापैकी कोणी शेतकरी असेल तर ती माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची होती. चला आता 2100 रुपये येणे सुरू झाले. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 27 जिल्हे आहेत जिथे हप्ता सुरू झाला असं मी सांगितलं. हे बघा मागच्या वेळी भरपूर घोषणा झाल्या की लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल, वाढ होईल त्यामध्ये, अशा भरपूर अपडेट आल्या होत्या. परंतु बघितलं तर काय त्या संदर्भात पुढे चालून अजून काहीच अपडेट आले नाही. परंतु 2100 रुपये कधी मिळणार हा एक सवाल आहे. हे बघा आता जो काही निधी होता निधी मंजूर झालेला आहे 2025 ते 26 पर्यंतचा निधी मंजूर झालेला आहे. तर या वर्षात म्हणजे 2026 पर्यंत तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळत आहे. म्हणजे आता नोव्हेंबरचे पण 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पण 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत. मग सांगतात नाही 2026 हे बघा माहिती फार महत्त्वाची आहे, नीटपणे समजून घ्या. 2026 ते 2027 पर्यंतचा निधी मंजूर होईल. निधी मंजूर झाल्यानंतर मग जरी तसा निर्णय घेण्यात आला की आम्ही 2100 रुपये आता या वर्षी देऊ तर मग तुम्हाला 2100 रुपये पण भेटू शकतात. ओके, या 2 महिन्यानंतर. परंतु त्याबद्दल अजून कुठलेही कन्फर्मेशन अपडेट आले नाही. परंतु तसं झालं तर फार महत्त्वाचं आहे. शासनाने तसा निर्णय घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ द्यायला पाहिजे अशी मागणी सर्वांचीच आहे. त्यामुळे आता सरकार काय याबद्दल निर्णय घेतं बघू. मुख्यमंत्री साहेबांना आमची सर्वांची मागणी आहे की लाडक्या बहिणींना आता 2026 या वर्षापासून 2026च्या जानेवारी महिन्यापासून 2100 रुपयाचा लाभ द्या अशी मागणी आहे. त्यामुळे शासनाने यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु बघू आता शासन काय निर्णय घेईल. आता सरकार जे पण निर्णय घेईल ते लाडक्या बहिणींसाठी चांगलाच असेल तो निर्णय. आता KYCचा निर्णय हा फार महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे फसवणूक होत नाही KYCमुळे. त्यामुळे ही संपूर्ण पडताळणी होत आहे. तर बघा हप्ता वगैरे तुम्हाला काही अजून आलेलं नाही बहिणींनो. 2100 रुपयाचा हप्ता अजून काही सुरू झालेला नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला भेटतील. नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला जवळपास बघा 5 डिसेंबर रोजी भेटणार आहेत. ओके, 5 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळतील. थोडी वाट बघा, सर्व बहिणींना पैसे मिळतील, काही टेन्शन नाही. चला आता आपण बघूया. आता प्रश्न विचारलेले आहेत बहिणींनी, त्या प्रश्नांची उत्तरे बघा. चला, भरपूर बहिणींनी आता प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो तुम्हाला. आता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत लाडक्या बहिणींनी विचारलेले. पहिला प्रश्न आहे, मला 3000 रुपये आले बाकी पण येतील का? आता बघा तुमचे जरी मागील काही हप्ते बाकी असतील बहिणींनो तर ते हप्ते देखील येऊन जातील, काही टेन्शन नाही. परंतु आता तुम्हाला 3000 रुपये जरी आले असतील तरी 3000 रुपये तुम्हाला 2 हप्ते तुम्हाला भेटले असतील. 2 हप्ते कसे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा 16वा हप्ता, या 2 महिन्याचे तुम्हाला 1500 3000 रुपये तुम्हाला मिळाले असतील. मग तुम्ही काय म्हटलेलं आहे की बाकी पण येतील का, म्हणजे बाकी कुठले तुमचे बाकीचे मागील राहिलेले आहेत का? जरी राहिलेले असतील तर ते पण तुम्हाला मिळू शकतात. परंतु शक्यतो आता तुम्हाला जास्त जरी उशीर झाला त्यामध्ये तुमची चूक असते बहिणींनो. तुमचं आधार कार्ड जे आहे
तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक राहत नाही, त्यामुळे सरकार पण काय करेल, कसं काय तुमचा हप्ता टाकेल, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला हप्ता भेटेल. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढील प्रश्न आहे, मला नाही आला नोव्हेंबरचा हप्ता पुणे. नोव्हेंबरचा हप्ता अजून कोणालाच भेटलेला नाही बहिणींनो, अजून हप्ता सुरू झालेला नाही. पुणे नाही, मुंबई नाही, ना कुठेच कुठलेही जिल्हे आहेत जिथे आलेलाच नाही अजून. हां, फक्त 16वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता येण्यास टाईम आहे थोडा अजून. ओके, कारण आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जो मिळाला तुम्हाला, आता ऑक्टोबरचा हप्ता मिळाला, लगेच काही तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही, त्यासाठी थोडा टाईम लागेल. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला भेटलं बहिणींनो. चला आता पुढील प्रश्न आपण घेऊया. पुढील प्रश्न आहे फार महत्त्वाचा. पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, बोनससाठी कोणता फॉर्म भरायचा आहे ते पण आम्हाला सांगा. हे बघा, बोनस संदर्भात भरपूर अपडेट आलं होतं की 5,500 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, परंतु बोनस वगैरे काहीच भेटलं नाही बहिणींनो. दिवाळीमध्ये नाही आणि दिवाळीनंतर पण नाही. त्या संदर्भात कुठलाही GR आला नाही, ना कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे बोनसचा विषयच नाही. ओके, चला ही अपडेट समजली. बोनस संदर्भात कुठलाही विषय झालेला नाही. मागच्या वेळी भरपूर वेळा सांगण्यात आलं होतं दिवाळीमध्ये की 5,500 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, परंतु मी तेव्हापासूनच तुम्हाला काय सांगत आहे की बोनस विषयीचा बोनस संदर्भातचा कुठलाही विषय झालेला नाही, कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोनस संदर्भात आता तुम्ही प्रश्नच विचारू नका, कारण बोनस भेटणारच नाही. चला पुढील अपडेट बघा. चला पुढील प्रश्न आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींनो. दादा, माझी KYC झाली आहे, सक्सेस झाल्याचा मेसेज पण आला आहे, तरी पण मला पैसे नाही आले आहे. बघा, KYC झाले आहे, संपूर्ण सक्सेस झालेला आहे, परंतु KYC झाल्याचा SMS आलेला नाही असं या बहिणीने म्हटलेलं आहे. हे बघा, KYC होते ना, तर जेव्हा तुम्ही KYC करता तेव्हा सक्सेसफुलचा एक तिथे एक हिरव्या पट्ट्यामध्ये असा ऑप्शन येतो की सक्सेसफुल झाले म्हणून. ओके, तुम्ही बघितलंच असेल. त्यामुळे मेसेज वगैरे येत नाही, तुमची KYC होऊन जाते, तिथेच तुम्हाला समजून जातो. ओके, पैसे नाही आले आहे असं पण तुम्ही विचारलं, तर पैसे जरी आले नसतील तर त्यासाठी प्रॉब्लेम असेल, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल. आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे तुमचा हप्ता थांबवला गेलेला असेल. त्यामुळे पटकन तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या, तुमचे संपूर्ण थांबलेले हप्ते वगैरे सर्व तुम्हाला भेटून जातील, काही टेन्शन नाही. पुढे प्रश्न विचारण्यात आला आहे, मला नाही आले सर, नाशिक ऑक्टोबर पण आणि नोव्हेंबरचं पण नाही आले. हे बघा, मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं जेव्हा ऑक्टोबरचा हप्ता येत होता तेव्हा सांगण्यात आलं की 3,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटतील असं सांगण्यात आलं होतं ना. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1,500 3,000 रुपये मिळतील असं सांगण्यात आलं, परंतु बघितलं तर काय, फक्त तेव्हा ऑक्टोबरचेच 1,500 रुपये जमा झाले, नोव्हेंबरचे तर 1,500 रुपये आलेच नाही कोणाला. मग आता नोव्हेंबरचे 1,500 रुपये कधी मिळणार? ऑक्टोबरचे पण तुम्हाला आले नसतील तर त्याचं उत्तर पण देतो, काही टेन्शन घेऊ नका. नोव्हेंबरचे 1,500 रुपये तुम्हाला 5 डिसेंबरपर्यंत भेटतील बहिणींनो. ओके, आणि राहिला विषय नोव्हेंबरचं सांगितलं, ऑक्टोबरचा, तर ऑक्टोबरचा पण तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर ऑक्टोबरचा हप्ता बघा, तुमचं एकतर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्या कारणाने तुमचा हप्ता थांबवलेला असेल. त्यामुळे बँकेत बघा जाऊन तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ते बघणं फार गरजेचं आहे. बोनस कब आएगा सर? हे बघा, बोनस संदर्भात मी तुम्हाला याआधी सांगितलं की तर बोनस संदर्भात कुठला GR आलेला नाही किंवा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. हो, मागच्या वेळी भरपूर बातम्या समोर आल्या, त्या बातम्या अशा आल्या त्या की 5,500 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, परंतु आपण बघितलं तर काय पुढे काही त्या संदर्भात निर्णय झालाच नाही, बोनसविषयी काही अपडेट आल्याच नाही. त्यामुळे बोनस संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे बोनसचा काहीच विषय नाही बहिणींनो, बोनस वगैरे काही भेटणार नाही. हो, तुम्हाला दर महिना लाडकी बहीण योजनेवर फक्त 1,500 रुपयेचा हप्ता दिला जातो, बोनस तर काही नाही, बोनस संदर्भात अपडेट आलेलेच नाहीत. ठीक आहे, चला पुढील कमेंट आपण बघणार आहोत. भरपूर कमेंट विचारण्यात आले आहेत. चला आता थोडा व्हिडिओ राहिलेला आहे, पूर्ण बघा व्हिडिओ. कामाचे प्रश्न विचारण्यात आले आहे, बघा पुढील अपडेट महत्त्वाच्या. चला पुढील प्रश्न विचारण्यात आला आहे, गॅसचे पैसे मिळणार का? हे बघा, अन्नपूर्ण योजना म्हणून एक योजना आली होती आणि तेव्हा
भरपूर लाडक्या बहिणींना 800 रुपयाचा हप्ता देखील येत होता सुरुवातीला. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा अन्नपूर्णा योजना पण आली होती. आणि या योजनेमार्फत काय होत होतं, एका वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिलं जात होतं, बरोबर ना. 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात होते एका वर्षाला. म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे येत होते खात्यामध्ये डायरेक्ट 800 रुपये बुक केल्यानंतर, म्हणजे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. परंतु ती योजना आपण बघितलं तर ती योजना आता सुरूच नाही. ती योजना शक्यतोवर बंदच झालेली आहे असं वाटत आहे, कारण त्यानंतर हप्ता कोणाला चालला नाही. 1-2 महिन्यात ती योजना चालली, कारण लाडकी बहीण योजनेसाठीच एवढा निधी लागत आहे, तर एवढा निधी सरकार पण कुठून आणणार, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तो विषयच नाही आता, आणि गॅसचे पैसे मिळणार नाहीत. आलं लक्षात. पुढील प्रश्न आहे, माहेरी रेशन कार्डमध्ये नाव असेल पण तिचं लग्न झालेलं आहे, मग ती लगेच रेशन कार्ड कसे काढेल, लगेच रेशन कार्ड भेटेल का, मग ती काय करणार, ती पण लाभार्थी आहे, तिला पण गरज आहे ना, मग ती काय करणार. बघा, यांचं म्हणणं आहे माहेरी रेशन कार्डमध्ये नाव आहे. ठीक आहे, तुमचं माहेरी रेशन कार्डमध्ये नाव असेल, तुम्हाला तिथून रेशन भेटत असेल माहेरी, बरोबर. मग आता तुमचं लग्न झालेलं असेल तर मग काय करायचं, एक काम करा, जे तुमचं माहेरी तुम्हाला रेशन मिळत आहे ते पहिले बंद करा. माहेरी मिळणारं रेशन तुम्हाला बंद करावं लागणार आहे. तिथून तुम्हाला एक पावती मिळेल रेशन बंद झाल्याबद्दलची. ती पावती तुम्ही त्यानंतर तुम्ही जिथे तुमचं लग्न झालेलं आहे तिथे तुम्हाला रेशन चालू करायचं असेल, बरोबर, ते पावती तिथे तुम्ही दाखवा आणि पुरवठा ऑफिसमध्ये जाऊन ते तुम्ही लगेच तुमचं रेशन चालू करू शकता. आलं लक्षात. सिंपल आहे. माहेरीचं रेशन तुम्हाला बंद करावं लागणार आहे. तिथलं रेशन बंद केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल. ती पावती तुम्हाला इकडे सासरी दावायची आहे. जे पण तुमचं गाव असेल सासरीचं, ते सासरचं गाव तिथे तुम्हाला ती पावती घेऊन जायचं आहे. लगेच होऊन जाईल तुमचं काम, काही टेन्शन नाही. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही त्यामध्ये. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला. पुढील प्रश्न आहे, KYC कंप्लीट. धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन, कारण KYC सर्वांना करावीच लागणार आहे बहिणींनो. भरपूर बहिणींनी KYC पूर्ण केली. KYC पटापट पूर्ण करा. लाडक्या बहिणींना KYC करणं फार गरजेचं आहे. हप्ता थांबवला जाऊ शकतो बरं, त्यामुळे पटापट KYC करून घ्या. चला, आता एक 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. 2 मिनिट फक्त बघा. आता 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. चला, हे बघा लाडक्या बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. KYC संदर्भात जे पण महत्त्वाची अपडेट होती, KYC कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे. तसेच 6,000 रुपये कोणाला भेटणार आहे, शेतकरी भावांना हे 6,000 रुपये दिले जाणार आहे, आणि त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेलं आहे. आणि कसं काय काम करावं लागणार आहे शेतकरी भावांना, जे 6,000 रुपये अनुदान मिळणार त्यासाठी, ते पण तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले होते लाडक्या बहिणीने, त्या प्रश्नांची सर्व उत्तरे मी दिलेली आहे, आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर थोडा लांब व्हिडिओ येत असतो, परंतु तुम्हाला सर्व गोष्टी माहीत पडून जातात. एक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटून जातात. थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मी देऊन टाकतो, बरोबर आहे ना. ठीक आहे, चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. चला पटापट लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण बघितलेले आहेत. आणि बघा, तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे प्रश्न असतील किंवा लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त जरी तुमचे काही प्रश्न असतील तर सर्व प्रश्न मला विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटतील. त्यामुळे पटापट कमेंट करा. आज जरी तुम्ही प्रश्न विचारले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे, धन्यवाद. आपण भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद.